तर आता थेट वळूयात सविस्तर बातम्यांकडे। रत्नागिरी जिल्ह्यातील ठप्प झालेले प्रकल्प मार्गी लावणार इंदिरा काँग्रेसचे लोकसभा उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर। रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्प ठप्प झाले असून हे सर्व प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचं इंदिरा काँग्रेसचे लोकसभा उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एकत्रित लोकसभा निवडणूक घेतली जात असून या लोकसभेच्या निवडणुकीसाठी इंदिरा काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर हे उमेदवार असून त्यांनी रत्नागिरी येथील काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेत विविध गोष्टींचा पर्दाफाश केला। नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा होणाऱ्या विकासावर भर असून त्यांनी निवडणुकीनंतर जिल्ह्यात ठप्प झालेले अनेक प्रकल्प मार्गी लावणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी त्यांनी रत्नागिरी इंदिरा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। तसेच यावेळी विधान परिषद सदस्य आमदार हुस्नबानू खलिफे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली सावंत, ॲडव्होकेट अश्विनी आगाशे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटे, काँग्रेसचे हरीश एकासन, बाळा मयेकर, राजीव कीर आदींसह अनेक ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। ज्याच्या मनात माझ्यासाठी भावना चांगले आहेत ते मला मतदान करणार आहे। उद्या कुठल्याही पक्षातले जे आहेत त्यांच्या सीट नसेल तेही करतील, म्हणजे काय त्यांचं माझ्या काय साखर होत आहे का असं काय नाही। मला प्रत्येक मत महत्त्वाचं आहे। म्हणजे हाऊ इट कम्स इज अ सेकंडरी पार्ट, द प्रायमरी पार्ट दॅट व्होट इज इम्पॉर्टंट फॉर मी टू गेट मी इनटू द लोकसभा। अँड इकडच्या लोकांचे जे प्रश्न मांडायचे आहेत ते मला लोकसभेत गेल्याशिवाय कसे मांडणार। इथे आता मी तुमच्या माध्यमातून प्रश्न मांडले तर ते लोकसभेत नाही जाणार आहे, ते पब्लिकमध्ये जाणार आहे, मतदारांपर्यंत जाणार आहे। आणि ते प्रश्न घेऊन मला लोकसभेत जायचं नाही, ते मला सोडवायचे आहेत प्रश्न जे दीर्घकालीन 20 वर्षापासून पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला आहे। पर्यटनाचं कुठे लवलेश आहे? एअरपोर्ट झालेला आहे चिपीला, अजून त्याचं ओपनिंग नाही, परवानगी नाही। अरे अशी कामं तुम्ही का करता? एवढा करोडो रुपये खर्च करून तुम्ही बनवलेली गोष्टी आहेत का नाही तुमच्यानी? जोपर्यंत उमेदवारी होत नव्हती जाहीर तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नव्हता कोणाला। संभाव्य उमेदवार म्हणून 1 महिना फिरत होतो, तोपर्यंत कुठल्याच पक्षाला किंवा कोणालाच फरक पडत नव्हता। पण मुंबईत पक्षाने जाहीर केलं की आमचा उमेदवार 19 तारखेला संध्या रात्री टीव्हीवर बातम्या यायला लागल्या, न्यूज फ्लॅश झाली, सोशल मीडियावर कुठेतरी त्यांनी दखल घेतली, बाबा हा आला तर आता तिरंगी लढत होणार, मतांचं विभाजन होणार आणि हा निघून जाणार, हा पुढे निघणार आमच्या गावाच्या। नारायण राणे जेव्हा काँग्रेसमध्ये आले 2005 साली, ते 12 वर्ष होते। 12 वर्षात त्यांनी जे पक्षरचना होती ती पूर्ण ताब्यात घेतली आणि त्याच्यातनं काही जुने कार्यकर्ते होते काँग्रेसचे ते आता आम्हाला प्रवासात भेटत आहेत। या गेल्या 1 महिन्याच्या प्रवासात सगळे जुने कार्यकर्ते भेटायला लागले आहेत आम्हाला आणि ते खूप खुश आहेत की पक्षाने आम्हाला चांगला उमेदवार दिला। या दृष्टीने ते खूप खुश आहेत, कारण त्यामुळे हे कार्यकर्त्यांमध्ये एक जोश आलेला आहे। पण नारायण राणे जेव्हा पक्ष सोडून गेले तेव्हा त्यावेळेचे जे त्या 10 वर्षातल्या याच्यामध्ये नवीन आलेले लोक आणि जुने याच्यात त्यांनी आपल्याबरोबर ते घेऊन गेले स्वाभिमानमध्ये, त्यामुळे स्वाभिमान पक्षाला ते ताकद त्यांची त्याच्यामुळे त्याच्यात वाढलेली आहे। आणि इतर त्यांची स्वतःची वैयक्तिक ताकद असेल ते मी काय नाकारत नाही आहे, परंतु जे जुने आता कार्यकर्ते होते जे शिथिल झाले होते ते सगळे उठून उभे राहिलेले आहेत आणि काही काटावरचे जे होते की आम्ही काय करायचं संभ्रमात होते, जे नाही गेले पक्ष सोडून तेही आता अगदी जोमाने कामाला लागलेले आहेत। म्हणजे नवे आणि जुने असं मिळून कॉम्बिनेशन झालेले आहे आणि पक्षाला आता एक प्रकारे उभारी आलेली आहे। तर आता आपण ह्या वेळेला इलेक्शन जिंकायचे आणि त्यामुळे सगळे पक्षातले लोक आता सक्रिय होताना दिसत आहेत। जिल्हा कसं आहे आता इंडिव्हिज्युअली वैयक्तिक त्याचा प्रश्न असेल तो काही करेल, पण पक्ष म्हणून जेव्हा त्या बघताना तो पदाधिकारी आहे पक्षाचा आणि तो असं करत असेल तर आमचे पक्षाचे जे अध्यक्ष आहेत किंवा जे वरिष्ठ आहेत ते त्यांच्या पक्षाकडे त्याची तक्रार करतील आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाईसुद्धा करतील आणि हा भाग आहे प्रक्रियेतला आणि त्याला लगेच होत नाही, ते थोडे वेळ जातो। पण याच्यात माझा असा विश्वास आहे की जे कोण आता असे वागत आहेत त्यांना पक्ष रचनेमध्ये काम करावंच लागेल। काँग्रेस हा एकमेव असा पक्ष आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने मच्छीमारांचे प्रश्न सोडवले। बाकी या सगळ्यांनी आहे ना त्यांना नुसतं पानं पुसलेली आहेत। आतापर्यंत जे काही त्यांनी स्टेप उचललेले आहेत ना ते सरळ त्यांनी तोंडाला पानं पुसलेली आहेत। त्याच्यामुळे आज जो मच्छीमारांचा जो प्रश्न आहे हा गंभीर प्रश्न आहे, कारण त्यांच्या रोजीरोटीचा सवाल आहे। किनाऱ्याला बसून मच्छीमारी करणाऱ्या माणसाला तर मच्छीच मिळत नाही आहे। तर त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे मी तर उद्या खासदार म्हणून निवडून आल्यानंतर जे घुसखोरी करणारे मच्छीमार आहेत त्यांच्यावरती पूर्णपणे व्हिजिलन्स कंट्रोलने त्यांना पहिल्या क्षेत्रातून बाहेर काढलं पाहिजे।
जे स्थानिक आहेत त्यांनाच फक्त इथे मच्छीमारी करायला मिळेल अशा प्रकारच्या गोष्टी मी प्राधान्याने करीन। आणि त्याच करून सुद्धा किनारीपट्टीवरती जे राखण कंपन्या वगैरे आहेत त्याच्यात जवळजवळ एका राखणीमध्ये 60, 70, 80 कुटुंब आहे, म्हणजे एक 60, 70, 80, 90, 100 पण त्याचे राखणदार ओढणारे ते राखणी ओढणारे माणसं असतात, पारंपरिक आहे। म्हणजे त्याची जेवढी कुटुंब झाली त्या सगळ्यांना कुठेतरी सरकारकडनं पेन्शन टाईप काहीतरी मिळावं, एक वयोमर्यादा 60वरती गेला तर त्याला एक पेन्शन मिळावी, कारण पारंपरिक तो करत होता, त्याच्या तब्येतीमुळे किंवा शारीरिक क्षमते कमी झाल्यामुळे त्याला आता ते करता येत नाही आहे। तर अशा लोकांना सुद्धा काहीतरी पारंपरिक याला मच्छीमारांना नॉट ओन्ली आपल्या भागातल्या देशभरातल्या किनारपट्टीचा जो मच्छीमार आहे, आणि ही परंपरा इथेच नाही पूर्ण भारताच्या किनारपट्टीला अशा पद्धतीने मच्छीमारी होते आणि त्याला ते मिळालं पाहिजे ह्या मताचा। रत्नागिरीमधून नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेकांवर सडकून टीका केली आहे।